करावी. जय 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 रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. माता रामो मत्पिता रामचंद्र हा, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र हा, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. यो मातृगर्भतो जातः शुक्तितो मौक्तिकं यथा, देशधर्मामृतं योऽपि श्रीसमर्थं प्रणौमितं. स्फूर्तिशक्तिवसन्तो यः पुण्यज्ञानसरोवरः, रामभक्तेर्य आराम श्रीसमर्थं प्रणौमितं. आज शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर अर्थात या 5व्या आवर्तनामध्ये आपण श्री समर्थ लिखित वाल्मिकी रामायणाचा आस्वाद घेत आहोत गेले काही वर्षापासून. आणि आता आपला अयोध्याकांड चालू आहे. मला श्रावण महिन्यामध्ये हे बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांना, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोत्यांना, समीक्षकांना, सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. मनापासून आदरणीय भोम काकांना, सरिताताईंना, सगळ्यांना, रोहिणीताईंना, सगळ्यांना धन्यवाद देते आणि आजच्या माझ्या निरूपणासाठी प्रारंभ करते. हां, तो नीट ठेवला गेला नाही. आता दिसतंय. हां, नमामि भक्तवत्सलं कृपालुशीलकोमलं, भजामि ते पदाम्बुजम् अकामिनां स्वधामदं. निकामश्यामसुन्दरं भवाम्बुनाथमन्दरं, प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदोषमोचनं. प्रलम्बबाहुविक्रमं प्रभो प्रमेयवैभवं, दिन्निषङ्गचापसायकं धरन् त्रिलोकनायकं. दिनेशवंशमण्डनं महेशचापखण्डनं, मुनीन्द्रसन्तरञ्जनं सुरारिवृन्दभञ्जनं. मनोजवैरिवन्दितम् अजादिदेवसेवितं, विशुद्धबोधविग्रहं समस्तदूषणापहं. नमामि इन्दिरापतिं सुखाकरं सताङ्गतिं, भजे सशक्तिसानुजं शचीपतिप्रियानुजं. शचीप्रतिप्रियानुजं, शचीपतिप्रियानुजं. सर्वांना पुन्हा एकदा वंदन करते, नमस्कार करते. श्रीरामांना, श्री समर्थांना, श्री मारुतीरायांना आणि आपल्या गुरूंना वंदन करून आजच्या विवरणाला प्रारंभ करूयात. मागील जुलै महिन्यामध्ये माझी संधी मला जरा पुढे घालवावी लागली. त्याची मला खंत होती, पण या महिन्यामध्ये सुरुवातीलाच ही संधी मिळाल्याबद्दल मी मला धन्य समजते. आपण मागच्या पुष्पामध्ये असं पाहिलेलं होतं की दशरथाचा सगळा शोक, सगळ्यांनी त्याला सांत्वन केलेलं होतं. राजा दशरथांचे सगळे विधी संस्कार हे त्यांनी केलेले होते आणि तो आता सगळ्यांनी विनंती केलेली होती की तू आता राजा हो. आता या ठिकाणी हे राज्य अराजक राहता कामा नये आणि अशी विनंती केल्यानंतर
तरीसुद्धा भरत आपलं मत जे सांगतो की आपल्या सगळ्या ज्येष्ठांचा मान राखून गुणवान अशा रामालाच हे राज्य मिळावं अशी माझीसुद्धा इच्छा आहे. आणि म्हणून आजच माझी चतुरंग सेना सज्ज करा. मी श्रेष्ठ अशा माझ्या भावाला परत आणीन आणि संपूर्ण द्रव्यांनी रामावर अभिषेक, म्हणजे जे सगळं द्रव्य, सगळं साहित्य याच्या राज्याभिषेकासाठी आणवलं जात होतं, मागवलं जात होतं, तर तेच सगळं साहित्य मी घेऊन जाईन आणि तिथे रामाला राज्याभिषेक करीन, इतकं त्याला म्हणजे आतून मनापासून वाटते. आणि म्हणून तो म्हणतो की त्या नरव्याघ्राला पुरस्कृत करून, अभिषेक करून यज्ञातील अग्नीप्रमाणे रामाला मी इकडे घेऊन येईन, एवढा त्याला विश्वास होता. आणि म्हणून राज्यलोभ धरणाऱ्या आईला मात्र आता निष्काम, म्हणजे तिची आता कामना व्यर्थ जाणार आहे असं तो सांगत असतो. त्याचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सगळ्या श्रोत्यांच्या, सगळ्या राज्यकर्ते जे जे कोणी आलेले होते, मुख्य सगळे गुरु, त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिलेले होते. आणि सगळे मंत्रीगण म्हणलेले होते की तू ज्येष्ठ भाऊ राघवाला राज्यलक्ष्मी देऊ इच्छितोस, ही चांगलीच गोष्ट आहे, पण आम्ही पण तुझ्याबरोबर येणार आहोत. फक्त एकटा, म्हणजे त्यांनी सगळी तयारी करायची आता ठरवलेली आहे. आपण 86व्या सर्गापर्यंत मागच्या वेळेला आलेले होतो. आता बघा, जायचं ठरवल्यानंतर मला ह्या इथून पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कौतुक हे वाटतं की तसा तर भरत फार, म्हणजे तसा अजून पोक्त नाही आहे, तेवढे त्याच्यावर जबाबदाऱ्या पडलेल्या नाही आहेत. आजोळी जाऊन शिक्षण घेऊन आलेलं आहे सगळं, अगदी राजनीतीचं सुद्धा शिक्षण घेऊन आलेलं आहे. पण आता राज्य जर त्याला मिळालं असतं तरी त्यानं ते कसं छान प्रकारे चालवलं असतं, किंवा आपल्याला राज्य नको आहे हा त्याचा जो मनाचा अगदी पक्का निर्णय आहे. पण पुढं जाताना सगळ्या गोष्टींचं नियोजन आजच्या भाषेत जे ज्याला प्लॅनिंग म्हणतो, नियोजन म्हणतो, ते इतकं सुंदर त्यांनी केलेलं आहे. इतकं, आवाज येतोय ना माझा? कमी येतोय? हां, ठीक आहे. तर जे नियोजन आहे ते इतकं चांगलं आहे. का बरं? पण आवाज येतोय पण फारच कमी येतोय. नाही, आता वाढवलाय मी थोडा, बघा. आवाज पुरेसा आहे. तुमच्या मोबाईलचा आवाज मोठा करा सगळ्यांनी. आता भरत आता जाणार आहे तर त्याच्यासाठी पूर्ण मोठा केलाय. आता येतोय. प्रवासाची, निवासाची सगळी व्यवस्था कशी करतोय तो भाग आता आपल्याला पाहायचा आहे. मला अगदी मी उत्सुक आहे तुमच्यापेक्षा सुद्धा की कधी एकदा तो रामाला भेटतोय, चित्रकूट पर्वतापर्यंत कसा पोहोचतोय. पण आपल्याला अशी पटकन एखादी जंप घ्यावी, उडी घ्यावी, तशी आपल्याला उडी नाही घ्यायची. त्यामुळं हा सगळा हळूहळू भाग आपण पाहत आहोत की भूप्रदेशाचं ज्ञान असलेले, म्हणजे त्यांनी आता कुणाकुणाला काय काय सगळ्या सूचना दिल्यात, आदेश दिलेले आहेत ते पाहतोय आपण. की कर्मकुशल आणि स्वतःच्या कर्मामध्ये निरंतर मग्न असणारे असे आता कोण कोण लागणार आहेत. तर पहिल्यांदा एवढी मोठी सेना किंवा एवढे सगळे प्रजाजन बरोबर न्यायचेत, तर त्यांच्यासाठी पहिली भोजनाची व्यवस्था पाहिजे. म्हणून त्यांनी सगळे आचारी, सगळ्या प्रकारचे कर्म करणारे, समर्थ असलेले असे सगळे बरोबर घेतलेले आहेत. आणि मग जमीन पहिली आता पाहतो आपण की आतासुद्धा आपल्याकडं कोणी पंतप्रधान येणार असतील, मंत्री येणार असतील की आपले रस्ते लगेच चांगले तयार होतात. आता याला स्वतःला जायचं होतं, सगळ्या प्रजेला घेऊन जायचं होतं, म्हणून त्यांनी ज्या विषम जमिनी होत्या त्याला समतल केलेलं आहे, म्हणजे करायला सांगितलेलं आहे. मार्गामध्ये वृक्ष असतील तर वृक्ष आवश्यक आहेत, पण जर ते वाटेत या वाहनांना जायला अडथळा येत असेल तर ते वृक्ष तोडणारे सुद्धा त्यांनी बरोबर घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सगळे सेनापती आहेत, सगळे पुढं त्याच्या जायला लागलेले आहेत. आणि समजा मार्ग नसेल तर ते चांगले मार्ग करून घ्या, म्हणजे इतकं शीघ्र त्यानं ते सगळं कार्य करून घेतलेलं आहे. समजा झाडं नसतील तर झाडं लावा, आता ती कधी येणार आहेत, पण आपण आणायचं सगळे चाललेले आहोत. आता सध्या वृक्ष आपल्याकडे सुद्धा वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण हे सुरू झालेलं आहे, पाऊस पडलेला आहे सगळीकडे मुबलक. तशीच त्यांना झाडंसुद्धा लावायला सगळ्यांना आज्ञा दिलेली आहेत.
खड्डे असतील तर ते सरळ करा, सगळे खड्डे बुजवून टाका, वगैरे वगैरे सगळे. आणि ते सगळं ऐकल्यानंतर बुद्धिसंपन्न असे वसिष्ठ त्याच्यावर खूप खुश झालेले आहेत. अथ भूमिप्रदेशज्ञास्तत्र कर्मविशारदाः स्वकर्मनिरता पौरा खनका यांत्रिकास्तथा. खणणारे, यांत्रिक सगळ्यांना घेतलेलं आहे. कर्मांतिकास्थपतयः पुरुषा मार्गकोविदः. मार्ग जाणणारे पण हवेत. तथापि वणिजश्चापि मार्गिणां वृक्षरोपकाः सूपकारा सुधाकाराश्चंडकर्मकरास्तथा. समर्थाये भविष्यंश्च सर्वतः संप्रतस्मिरे प्रतस्थिरे. सगळे त्याच्याबरोबर निघाले आणि तो प्रचंड जनसमुदाय आनंदानं उच्च स्वरात घोषणा देत आहेत, चित्कार करतायत आणि अतिउत्साही असणारा असा हा सगळा जनसमुदाय म्हणजे एखाद्या पर्वकाळातल्या महासागरासारखा वाटत होता. आपल्यापुढं कसे पर्वणी असली की कुंभमेळा लोकांची गर्दी असते, तशी गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग सगळी विविध प्रकारची रचना असणारी सेना, सगळे दाटवनातले मार्ग हे निर्माण झालेले आहेत आणि सगळ्यांना त्या मार्गांना ही सेना म्हणजे ही सगळी प्रजा ही सुशोभित करत होती. आता मगाशी सांगितलं तसं रस्त्यातले काही वृक्ष तोडून टाकले, दगड असतील तर ते बाजूला केले, अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्यांनी केलेल्या आहेत आणि अडथळे आच्छादनं सगळी दूर केलेली आहेत. आणि सगळा प्रदेश हा सखल झाल्यानंतर कामकऱ्यांनी काय काय केलं ते सगळं अजूनही सांगतायत. भरताच्या आज्ञेनुसार नदीचा काठ, तलाव, सगळ्या बाजूचे मार्ग, सगळीकडचे मार्ग सारखे केले. खळाळत्या पाण्यावर बांध घातले, कारण आपल्याला रामाने पुढे हे माहिती आहे की एवढा सेतू बांधला, पण मध्ये मध्ये जे छोटे छोटे असे प्रवाह असतील त्याच्यावरून सुद्धा बांध घालण्याचं काम केलं. पाणी वाहून जाण्यासाठी सोय करून टाकली आणि थोड्या कालावधीमध्ये जलाशय स्वच्छ पाण्यानं भरून टाकले. का तर जसं अन्नाची भुकेची व्यवस्था पाहिजे तशी पाण्याची व्यवस्था पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. मध्ये मध्ये कट्टे बांधले. आता आपण फिरायला जातो ज्येष्ठ नागरिक जेव्हा, तेव्हा आपल्याला कुठेतरी असं बसायला सोय असेल तर छान वाटतं. तसे त्यांनी विटा वगैरे आणून, सगळ्या फरशा आणून बांधकाम केलेलं आहे, म्हणजे करवलेलं आहे. आणि फुलांनी डवरलेले वृक्ष, सगळे पक्ष्यांचं समुदाय, सगळे पूजन करतायत. सगळं वातावरण असं आनंदित आणि पताकांनी सगळं सुशोभित झालेलं होतं. सगळीकडे चंदनच शिंपडलेलं होतं, चंदनोदक शिंपडलेलं होतं आणि सगळ्या फळांनी फुलांनी लहडलेले असे वृक्ष त्या रस्त्यावर दिसत होते. मोठमोठाले वाडे वाटेत आपल्याला लागत होते त्यांना आणि सगळ्या जलचरांनी, माशांनी व्याप्त असलेल्या गंगा नदीच्या जवळ निर्माण केलेलं असं एक भरताचं निवासस्थान त्या ठिकाणी तयार केलेलं होतं. सगळ्या पताकांनी तिथं अलंकृत केलेलं होतं आणि चंद्र आणि तारकांनी युक्त असं आकाश त्यावेळेला होतं. ते पोहोचलेत रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला. असा सगळा, ज्याला आपण लवाजमा म्हणूया, सगळा सुसज्ज असा त्याचा म्हणजे त्याचं हे जे नियोजन आहे हे अतिशय ज्याला अगदी योग्य म्हणू किंवा परफेक्ट म्हणू तसं मला ते चांगलं वाटते. चंदनोदक संसिक्तान नाना कुसुमभूषितान यंत्रैश्चकिल परीखा प्रतोलिद्वार संस्थिता प्रासादतल संसिक्त सौध प्रासाद संवृतः शोभितश्च पताकैश्च शक्रध्वजोपमयी वृतः. शक्राचे म्हणजे इंद्राचे जसे ध्वज असतात तसे हे ध्वजांनी सुशोभित झालेलं आहे. जान्हवींच समासाद्य विविध द्रुमकाननां शीतलामलमा पानीय महामीन समायुगम समाकुलान. मोठमोठाले मासे ज्याच्यामध्ये आहेत, असं माशामुळं पाणी स्वच्छ होत असतं. अशा या छोट्या छोट्या गोष्टी, पण त्यानं इतकं छान सगळं केलेलं आहे. आणि आता ही सेना जाणार आहे. तर राजसभेत धर्मवेत्या पुरोहितांनी भरताला राज्याचा उपभोग घेण्याचं पुन्हा म्हणजे ही सगळी तयारी झालेली, अजून निघतोय तो, पण त्याच्या आधी सगळं हे इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि मग श्रेष्ठ जनांनी भरलेली बुद्धिसंपन्न वसिष्ठ आणि सगळे श्रेष्ठ ऋषी अधिष्ठित असलेली ती सभा सगळी भरतानं त्या ठिकाणी पाहिलेली आहे. म्हणजे अजून भरताची प्रशंसाच चाललेली आहे. आता पुढच्या सर्गामध्ये
सभेतील सगळे लोक आपापल्या स्थानांवर बसले होते. शरद ऋतूतील तेजस्वी आकाशाप्रमाणे शोभून दिसत होते. आणि ततो राजा दशरथ स्वर्गतो राज्यमाचरण. आता राजा हा गेलेला आहे, तेव्हा तू आता दशरथ राजानं ही धनधान्यानं परिपूर्ण असलेली पृथ्वी तुला देऊन स्वर्गवासी तो झालेला आहे. पण नेहमीच धैर्यानं वागणाऱ्या रामानं सज्जनांनी आचरलेल्या मार्गाचं अनुसरण करत ज्याप्रमाणे चंद्र आपल्या तेजाचा त्याग करत नाही, त्याप्रमाणे आपल्या पित्याच्या आज्ञेचा त्याग केलेला नाही. म्हणून तू वडिलांनी आणि भावानं तुला दिलेल्या या निष्कंटक राज्याचा स्वीकार कर. असं पुन्हाही अजून त्याला अगदी सगळी सुसज्जता झालेली आहे, पण तरीसुद्धा तेच पुन्हा ते त्याला सांगतायत. आणि मग उत्तरेकडील, पश्चिमेकडील, दक्षिणेकडील अशा सगळीकडच्या केरळ देशातील लोक वगैरे सगळे हितकर, मांडलिक राजे हे सगळे त्याला रत्नांचा उपहार देवोत असं म्हणतायत. धनधान्यवतीं स्फीतां प्रदाय पृथिवीं तव. तुला ही जणू काही पृथ्वी दिलेलीच आहे असं तू समज. आणि मग हे सगळं ऐकल्यावर सुद्धा पुन्हा तो म्हणजे भरताला कळेना की मी आता सगळं सज्ज केलेलं आहे, आता जाणं फक्त बाकी आहे. आणि पुन्हा हे मला का बरं पुन्हा सांगतायत. तर तो मनामध्ये फक्त रामाचं स्मरण करतोय आणि धर्मानं वागण्याची इच्छा करतोय, सद्गदित होतोय आणि पुन्हा त्या लोकांना सगळ्यांना सांगतोय. तो वसिष्ठांना वगैरे सगळ्यांना म्हणतोय की ब्रह्मचर्याचं पालन करून विद्या प्राप्त केलेल्या बुद्धिमान, धर्माविषयी अत्यंत तत्पर असलेल्या रामाचं राज्य माझ्यासारखा कोण बरं हरण करू शकेल. दशरथापासून उत्पन्न झालेला त्याचा पुत्र राज्य हरण करणारा, आणि मी आणि राज्य रामाचंच आहे, मी असं करणार नाही. त्यामुळं आपण धर्मानुसारच बोलावं. काकुत्स कुलोद्भव राम हाच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. त्यामुळं धर्मात्मा दिलीप, नहुष आणि दशरथाप्रमाणे तोच राज्य मिळवण्यास पात्र आहे. अजूनही तो त्यांना समजावून सांगतोय. आर्यांनी कधीही न केलेलं असं अयोग्य पापकर्म जर मी केलं तर मी या जगात इक्ष्वाकूच्या वंशाला कलंकित करणारा ठरेन. सर्वश्रेष्ठ गुणम रामम ज्येष्ठम कमललोचनम पित्रा भुक्ता नृपश्रीर्मे दायाद्यम तत्स्य धीमतः नादिगंतुं मया शक्या सावित्री मृषलैरिव पितुर्युपरते तस्मिन् लोकनाथे महात्मनि शरणञ्च गतिश्चैवं ज्येष्ठो भ्राता पितेव मे तान्निवर्तयितुं बुद्धिर वनवासात कृता नघ. पुन्हा तो सांगतोय की माझ्या मातेनं जरी हे पाप केलेलं असलं तरी ते मला मान्य नाही. मी इथेच उभा राहून या जगात इक्ष्वाकूच्या कुळाला कलंकित करणारा होणार नाही. तर वनात राहणाऱ्या माझ्या रामाला हात जोडून मी नमस्कार करतो आणि रामाच्या मागोमागच जाणार. तो पुरुष श्रेष्ठ जिथं आहे तोच राजा होणार आहे. त्रैलोक्याचंही राज्य करण्यास तोच समर्थ आहे. आणि जर मी रामाला वनातून परत आणू शकलो नाही तर मी तिथेच लक्ष्मणासारखा वनात राहीन. रामाशिवाय अयोध्येमध्ये राहणं हे मी सहनच करू शकणार नाही. त्यामुळं वडिलांनी उपभोगलेली ही राजश्री त्या सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ गुणवान कमललोचन बुद्धिमान रामाचीच ती परंपरागत ठेव आहे. पित्याप्रमाणे असलेल्या ज्येष्ठ बंधू श्रीरामालाच मी शरण जाईन आणि वनवास अंगीकारीन, पण त्याला आणण्याचीच माझी मनीषा आहे. म्हणजे ही सगळी पूर्वतयारी झाली. पुन्हा सगळे त्याला विनवणी करतायत तरीसुद्धा तो सांगतो की मी हे करू शकणार नाही, मी हे राज्य स्वीकारणार नाही. आणि हे सगळं त्याचं धर्मसंयुक्त बोलणं सगळं ऐकून सभासदांनी ऐकले आणि ज्यांची मनं समर्पित झाली आहेत अशा त्या सर्वांचे डोळे पुन्हा एकदा आनंदाश्रूंनी भरून आले. सचिव, उपाध्याय शोकाकुल झाले. साधू असे आनंदोद्गार काढायला लागले. गुणी भरताला सद्गदित होऊन वसिष्ठ म्हणतायत, अरे या सभेमध्ये मोठाच वार्तालाप झालेला आहे. तुझं हे चंद्रासारखं वागणं, समभाव, स्वतःला कमीपणा घेणं हे बघून आम्हाला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही. कारण का की दानवांशी युद्ध करणाऱ्या वीर महात्मा धर्मत्मा असणाऱ्या तुझ्या वडिलांनी दशरथांनी तुला राजा म्हणून मान्य केलेलं आहे.
तू वनात गेलेल्या तुझ्या निश्चयी ज्येष्ठ बंधूला परत आणण्यास समर्थ आहेस, तेव्हा तुझ्या गुणांनी आणि त्या गुणवान रामासारखाच तू आहेस. तुझे गुण रामाजवळ आहेत, म्हणजे रामाजवळ आहेत तसेच तुझ्याजवळ आहेत. तद्वाक्यम धर्मसंयुक्तम श्रुत्वा सर्वे सभासदाः न केनचित् इयं शक्या प्रत्यावर्तयितुं प्रभो. हर्षान्मुमुचिरे शृणि रामे निभृतचेतसा. ततः सभायां सचिवा सोपाध्याया विचुकृषु. साधु साध्वीति संहृष्ट शंसति भरते गुणैः. वसिष्ठ सद्ब्रवीदृष्टौ वाक्यं सगद्गदम्. सगळे गदगदित झाले, सगळ्यांच्या कंठामध्ये अगदी अश्रू भरून आलेले आहेत. आणि पुन्हा पुन्हा ते म्हणत आहेत, भरता तू धन्यस, तुझे बांधव धन्य आहेत. या देशाबद्दल काय बोलावं जिथे तुझ्यासारखा निष्पाप बंधू आहे. तुझ्यासारख्या पुत्रानं स्वगुणांनी दिवंगत झालेल्या तुझ्या पित्याला, राजाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. जसा राम श्रेष्ठ आहे तसाच भरतही आहे. म्हणून भरतावर उपकार करणारा राम श्रेष्ठ आहे आणि भरतावर प्रेम करणारा राम श्रेष्ठ आहे आणि रामासाठी जीव ओतणारा भरत श्रेष्ठ आहे. तर रामाला परत आणण्यासाठी उद्युक्त झालेल्या तुझ्यामुळं सगळे परितुष्ट झाले आहेत. एक एक परीक्षा घेतल्यासारखं मला तर असं वाटतं की पुन्हा पुन्हा सगळेजण त्याला अजून परतवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हा मात्र त्याच्या निश्चयापासून ठाम आहे, अजिबात ढळत नाही. तर इतकी सगळी अयोध्याकांडातील ही भरताची प्रशंसा नावाचा हा एक सर्ग होता. आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी त्याला थोडंसं आजमावून पाहिले की हा खरंच जायला तयार आहे का वरवर म्हणतोय. आणि असं सगळं असल्यामुळं आता ही सेना मात्र आता मगाशी सांगितलेली सुसज्जता झालेली आहे. सगळे मार्ग तयार आहेत, सगळी सेना तयार आहे, सगळे ध्वज घेतलेले आहेत. आणि मग पुन्हा भरतानं हर प्रयत्न श्रीरामालाच परत आणण्याचा निश्चय बोलून दाखवलेला आहे. सेनाध्यक्षांना सेना प्रस्थानासाठी आदेश दिलेत आणि स्वतःसाठी रथ आणायला सांगितलं. आता बस फक्त बसायचंच बाकी होतं. आणि अशा प्रकारे या भातृवत्सल भरताला वसिष्ठ जेव्हा म्हणतात तेव्हा तो गुरूंना नतमस्तक होऊन वंदन करतो, प्रणाम करतो आणि म्हणतो, सर्व वसिष्ठ आचार्य गुरु पूज्य लोकांसमक्ष तो म्हणतो, मी सांगतो की रामाला परत वनातून आणण्याचे सगळे उपाय मी करीन, जेवढे मला उपाय करता येणं शक्य आहे तेवढं मी करीन. एव मुक्तो वसिष्ठेन भरतो भ्रातृवत्सलः गुरुं प्रणम्य शिरसा ततः वचनमब्रवीत्. सर्वोपायैस्तु वर्तिष्ये तन्निवर्तयितुं गुरुं. समक्षमार्यामि मे बलानाम् आनेतुमिच्छामि गुरुं वनस्थं. रामं जगतो हिताय. या जगाचं हित करणाऱ्या रामाला काहीही करून मी परत आणीनच. ससूतपुत्रो भरतेन संप्रगाज्ञापितः पुत्राणां गुरूणां गुरुवर्तिनां. आता तो आपल्या रामाला अगदी गुरु समान मानतोय किंवा श्रेष्ठ भाऊ, पिता, माता सगळं मानत असतो. आणि म्हणून तो भरत जवळच उभ्या असलेल्या एका सेवकाकडे बघून म्हणतोय, पटकन उठ, जा, माझ्या आज्ञेवरून स्वारीची सगळी तयारी करण्यासाठी सेनाध्यक्षांना ताबडतोब पाठवून दे. म्हणजे आता त्या सभेमध्ये ही सगळी झालेली आहे चर्चा आणि आता एकदम सगळे ताडकन उठलेले आहेत. तूर्णमुत्थाय गच्छत्वं सर्वत्र मम शासनात यशमाज्ञापय क्षिप्रं सेनाध्यक्ष प्रचोदिताः. यात्रा समयमाज्ञाय रामस्य गमनं प्रति तैर्हयैगोरथैस्तु तद्बलं श्रुत्वा भरतो गुरुसन्निधौ. सगळे आणायला सांगितलेत, घोडे आणा, गाड्या आणा, रथ आणा. रामाला परत आणण्यासाठी, सैन्य तयार करण्यासाठी ही आज्ञा ऐकून मना इतक्या वेगानं, म्हणजे मनाचा वेग सगळ्यात जास्त आहे हे रामानं सुद्धा स्वीकारलेलं आहे म्हणजे रामायणात.
आणि मग ते वेगाने धावणारे घोडे, बैलगाड्या, रथ, योद्धे सगळे सत्वर तयार केलं गेलं आहे आणि सेनाध्यक्षांनी सैन्य तयार केलं. असं कसंही आपण पाहतो, म्हणजे थोडीशी शिस्त असते, पण एखाद्या यात्रेमध्ये, जत्रेमध्ये किंवा वारीमध्ये शिस्तीत जातात लोक, त्यांचीसुद्धा रिंगण वगैरे असतात, पण तरीसुद्धा ह्याची जी सेना किंवा आता हे सगळे जाणार आहेत याच्या एक व्यवस्थित तुकड्या तयार केल्या आहेत. सगळं शिस्तीमध्ये, जशी आपण एखादी प्रभात फेरी वगैरे किंवा सैनिकांची जशी पाहतो सगळी सेना 26 जानेवारी 15 ऑगस्टला, त्याप्रमाणे सगळं असं नियंत्रित असं त्याचं सगळं सज्ज झालेलं आहे. आणि मग तो गुरूंजवळ भरत पुन्हा म्हणतो, आपल्या यांना सांगतो सेवकांना की माझा रथ घेऊन या. आणि मग सुमंत्राला सांगतोय की त्याची ती आज्ञा चटकन मान्य करून अत्यंत उत्कृष्ट असे घोडे आणलेत आणि अत्यंत उत्कृष्ट अशा घोड्यांनी युक्त असा रथ आणलेला आहे आणि त्याच्यासमोर उभा केला. तेव्हा सत्यनिष्ठ, महापराक्रमी, दृढनिश्चयी, प्रतापी वनात गेलेल्या श्रेष्ठ राघवाला परत आणण्यासाठी, रामाचं मन वळवण्यासाठी इच्छा करणारा भरत म्हणतो, अरे सुमंत्रा, पटकन जा आणि सगळ्या सैन्याला माझी योग्य ती आज्ञा दे, कारण याची आज्ञा झाल्याशिवाय सैन्य पुढे जाणार नाही. तूर्णम समुत्थाय सुमंत्र गच्छ योगम समाज्ञापयतः मे बलानाम आनेतुमिच्छामि गुरुं वनस्थं प्रसाद्य रामं जगतो हिताय. जगाचा हित करणाऱ्या ह्या रामाला परत आणण्यासाठी चला 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 लवकर सगळ्यांना आदेश द्या. आणि या रामाला प्रयत्न करून परत आणण्याची इच्छा पूर्ण झालेल्या त्या सुमंत्र सारथ्यानं सगळ्या सेना प्रमुखांना, सज्जनांना, सर्वांना आज्ञा दिलेली आहे की चला आता भरतांनी आपल्याला राजपुत्र भरतांनी सांगितलेलं आहे. मग उंट बरं का, मला विशेष वाटते, गाढवंसुद्धा त्यांच्याबरोबर होती, हत्ती होते, घोडे होते, सभोवार योग्य रीतीनं सगळे तयार केलेले होते. म्हणजे त्यांनी गाढवसुद्धा, त्यांनासुद्धा योग्य दर्जा दिला आहे. मला ह्याचं फार कौतुक वाटलेलं. खरं म्हणजे ते कष्ट करत असतात, पण आपण थोडेसे हीन असं म्हणत असतो, काय तसा शब्द त्यांनी वापरलेलाच नाही. आता ही गंगा तीरावर भरताची सेना पोहोचलेली आहे, म्हणजे पोहोचती आहे. अत्यंत वेगवान असा पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी युक्त असलेल्या रथावर तो स्वार झालेला आहे. रामाच्या दर्शनाची त्याला इतकी ओढ लागलेली, इतकी तीव्रता आहे. मग घोडे झुंपलेल्या सूर्याच्या रथासारखा अशा त्या रथामध्ये तो आरूढ झालेला आहे. आणि सगळे मंत्रीगण आणि पुरोहित त्याच्या पुढे निघालेले आहेत. आणि पुढे जाणाऱ्या इक्ष्वाकू कुलनंदन भरताच्या मागोमाग योग्य रीतीनं सजवलेले किती निघालेत बघा, 10,000 हत्ती निघाले. महाबलवान असे राजपुत्र भरताच्या मागून 60,000 धनुर्धारी निघालेले आहेत. धनुर्धारी असलेले रथ निघालेले आहेत. 1,00,000 घोडेस्वार निघालेत. अत्यंत शांतपणे शत्रूचा निपात करणाऱ्या भरताच्या पाठीमागून सगळे निघालेले आहेत. आणि रामाला आणायला निघालेल्या भरताला पाहून त्यांच्या माता पण निघाल्यात. आपण पाहतो सगळ्यांनी मालिकेमध्ये वगैरे पाहिलेलं आहे की कैकेयी, सुमित्रा, यशस्विनी, कौशल्या तयार होऊन रथात जाऊन बसल्यासुद्धा. आणि रामाबरोबरच लक्ष्मणाला भेटण्यासाठी सभ्य लोकांचे समुदाय त्यांच्याच कथा चालल्या आहेत, क्रीडा करत चालले आहेत, एकमेकांना सांगत चालले आहेत. अगदी कसं आनंदी वातावरण झालेलं आहे बघा. आणि मेघाप्रमाणे श्यामवर्ण असलेला महापराक्रमी गजराजाप्रमाणे ज्याची चाल आहे, अशा त्या जगाचं दुःख नाहीसे करणाऱ्या रामाला आम्ही कधी भेटू, इतके सगळे उत्सुक झालेले आहेत. कधी पाहू, म्हणजे उगवणाऱ्या सूर्यामुळे सगळ्या जगातील अंधकार जसा नाहीसा होतो, तसं रामाला पाहून आपल्या मनातील सगळी दुःख खात्रीनं दूर होणार आहेत असं सगळ्यांना वाटते. आणि एकमेकांना शुभवार्ता सांगतात, अरे आपण निघालो, चला चला राम आपल्याला भेटणार आहे. आणि मग आनंदानं मिठ्या मारतायत. सगळे लोक निघालेत, आनंदात निघालेले आहेत. षष्टिसह रथसहस्राणि धन्विनां विततायुधाम् अन्वयुर्भरतं यान्तं राजपुत्रं महाबलं शतं चाश्वसहस्राणि समारूढानि राघवम् अन्वयुर्भरतं तत्र
प्रशान्तमरिकर्षणं कैकेयी च सुमित्रा च कौसल्या च यशस्विनी राममानयितुं दृष्ट्वा ययुर्यातै यानै सुसंवृतैः. चांगल्या यानांमधून वाहनांमधून चाललेले आहेत. रामदर्शनं संहृष्ट सर्वा प्रकृतयस्तदा पौराश्च निर्ययुः सर्वे समवायेन नैगमाः. नैगम म्हणजे सगळे वैदिक वगैरे सगळे ज्ञानी, सगळे पंडित, अहो सगळे पौरजन निघालेले आहेत आणि आनंदित झालेले आहेत. म्हणजे सगळे नागरिक, व्यापारी रामाच्या दर्शनाच्या अपेक्षेनं पहिल्यांदा रामाला निरोप द्यायला गेलेले होते आणि परत त्यांना दुःखानं यावं लागलं होतं. आता सगळ्यांना एक वेगळा आनंद आणि असा जोश आलेला आहे की चला भरताबरोबर आपण जाणार आणि आपल्या रामाला आपण परत आणणार. केवढी वेडी आशा आहे हो. आणि अत्यंत आनंदित झालेले होते ते सगळेजण. मग त्यात मगाशी सांगितलं तसं पुन्हा काही वाटेत लागलं तर म्हणून बघा सगळ्या प्रकारचे कारागीर म्हणजे सुवर्णकार आहेत, गवंडी आहेत, यंत्र कारागीर आहेत, वस्त्रांवर उपजीविका करणारे म्हणजे व्यापारी विगारी सगळे आलेत. एवढंच नव्हे, बुरुड काम करणारे, माळी, लहान मोठे व्यापारी, मोरपिसांचे पंखे करणारे, रंगसफेदी करणारे, सोनार, प्रसिद्ध सुवर्ण शोधक, फलांवर उपजीविका म्हणजे फळवाले आपण म्हणतो आजच्या भाषेत, असे फुलांवर उपजीविका करणारे म्हणजे झाडून पाखडून म्हणतात तसे सगळे त्याच्याबरोबर निघालेले. पुष्पकार, धान्य विक्री करणारे, भुर्जकार, सगळे गावातील विविध जाणकार आणि पक्षी आणि नट्या विक्री करणारे म्हणजे सगळ्या प्रकारची प्रजा त्याच्याबरोबर आलेली आहे. पारधी आहेत, सर्वजण आपापल्या स्त्रियांसह आलेले आहेत आणि सगळे व्यापारी, सगळे नगरजन, वृद्ध, बालक सोडून एकत्रित जमलेले आहेत. मला ना हे सगळं डोळ्यासमोर दिसते की जसं काही आपणही त्या भरताच्या याच्यामध्ये सामील झालो आहे आणि रामाला आणायला चाललो आहे की काय. आणि हे सगळे सदाचारी ब्राह्मण विविध यानातून भरताच्या मागोमाग जाऊ लागले. शास्त्रशुद्ध पद्धतीनं आखलेल्या मार्गावरून सगळेजण आनंदित झालेली सेना अगदी कैकेयी पुत्र भरताच्या मागोमाग जात होती. मणिकारश्च ये केचित छत्रकाराश्च शकाराश्च शोभनाः. छत्री धरणारे, छत्र धरणार. यत्र कर्मकृतश्चैव तथा वस्त्रोपजीविनः. बुरुडा, मला तो बुरुड शब्द आत्ता विशेष वाटते की तसाच वापरलेला आहे संस्कृतमध्ये आणि आपण बुरुड काम करणारे बुरुडच म्हणतो आजसुद्धा. वेत्रकर्माश्च स्तबकारास्तथैव च प्रस्थितावणेजश्चैव तथा पण्योपजीविनः. छोटे छोटे व्यवसाय करणारे सुद्धा सगळे चाललेले आहेत. शेकडो कुशल योद्ध्यांनी वेढलेली, अमात्यांनी, अनेक प्रमुख मंत्र्यांनी प्रतिष्ठित, व्यापाऱ्यांनी परिपूर्ण आणि राजपुरोहित वसिष्ठ ज्याच्यामध्ये आहेत असे अनेक श्रेष्ठ ब्राह्मणांनी युक्त अशी ती सेना गंगा नदी किनारी आली. बरं का, निरखून पाहत चाललेले आहेत सगळे. आणि भरत सगळ्या प्रधानांना म्हणतोय माझ्या सेनेनं आज इथंच मुक्काम करावा, कारण आता गंगा तीरी आल्यानंतर गंगेसारख्या पवित्र तीरावर राहण्याची संधी आहे आणि संध्याकाळ झाल्यावर पुढे जाऊ शकत नाही. तर आता आपण ही महानदी नंतर ही पार करून जाऊ. स्वर्गस्थ झालेल्या, अजून त्याच्या डोक्यात आहे की स्वर्गस्थ झालेल्या माझ्या पित्याला परलोकप्राप्ती चांगली व्हावी म्हणून तर्पण करण्याची मला इच्छा आहे. खरं सगळे विधी झालेले होते पण प्रत्यक्ष गंगामय्येजवळ आल्यानंतर त्याची अजूनही ती इच्छा आहे. म्हणजे तो किती ज्याला म्हणू ना की म्हणजे पित्याबद्दल प्रेम असणारा, अत्यंत लाडका, अत्यंत जिव्हाळा. खरंच आजच्या काळात मी तर म्हणते हे भरतासारखे आणि राम लक्ष्मणासारखे सगळे पुत्र व्हावेत. सगळ्यांनी हे रामायण ऐकावं. आपण सगळे ज्येष्ठ ऐकतो आहोत, आपण सगळ्यांना सांगावं. आणि असं इतका जीव टाकत होते एकमेकांसाठी की मला हे राज्य नको, परत आणणारा भरत आणि मला राज्याचं वनवासाचं दोन्ही सारखं मानणारा राम. कुठेत ही सगळी व्यक्तिमत्व आपल्याला रोज वंदनीय आहेत. नुसती वंदनीय नाही, पूजनीय नाही, आचरणीय आहेत. की मला हे नको म्हणणारे लोक
आज आपण सगळेच चाललो आहोत, मी नाही एकटी चालले, बरोबर आहे. सगळे जे म्हणतायत ते की आपण पण त्यांच्याबरोबर चाललेले आहोत भरताबरोबर. निवेशेत मे सेनास मभिप्रायेण सर्वशः विश्रांता संतरिष्यामो गंगा मेता महानदीम. या महानदीमध्ये आपण सगळे विश्रांती घेऊया. अस्यां तुदातुमिच्छामि स्वर्गतस्य महीपते ऊर्ध्वदैहिक कार्यार्थम अहम दत्वोदकांजलीम. मी उदकांजली अर्पण करतो देव रामाला, आपल्या माझ्या भावाला, पित्याला दशरथांना. आणि त्याचं हे बोलणं ऐकून ठीक आहे असं म्हणून सेनेचे सगळे वेगवेगळे तळ करण्याचा त्यांनी सेनेला आदेश दिलेला आहे. आता बघा ना, तिथे शिस्तीत सगळं उभं केलं पाहिजे. खिचडी, गर्दी, ढकलाढकल काहीही होऊ नये ही सगळी काळजी घेतलेली आहे. त्या सैन्याची सगळी व्यवस्था लावलेली आहे. आणि भरत रामाला परत आणण्याचा विचार करीतच तिथं राहिलेला आहे. आणि आता बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राम जिथं पहिल्यांदा गेला तिथेच त्या गंगा किनारी गुहकाचं वस्ती आहे. आणि भरताच्या सैन्याचा तळही तिथंच झालेला पाहतोय. गुह जरा साशंक झाला आहे बरं का. आणि त्याच्या मनामध्ये जसं आता पुढं आपल्याला जेव्हा रामलक्ष्मणाची भेट होईल तेव्हासुद्धा लक्ष्मणाला शंका आलेली आहे, तसं इथे गुहाला शंका येते की अरे म्हणजे स्वतःचं राज्य निष्कंटक करावं आणि म्हणून भरत ससैन्य आलाय की काय, असा ग्रह केलेला आहे त्या गुहानं सुद्धा. आणि सगळ्या सैन्याचा निपात करण्याचा तो आता विचार करतो. बघूया आपण सगळा म्हणजे इतके बारकावे सांगितलेले आहेत ना की त्याच्यातून आपल्याला सुद्धा किती गोष्टी घेण्याजोग्या आहेत. आपल्याला कुठं जायचं असेल, कसं हे करायला पाहिजे, नियोजन. हल्ली ट्रॅव्हल्स आहेत, सगळ्या प्रकारच्या ठिकाणी नियोजनं चालतात. हल्ली मॅनेजमेंट म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट ही तर एक खास निघालेली आहे. पण त्यांनीसुद्धा हे रामायण वाचावं, त्यांनीसुद्धा हे पाहावं आणि किती प्रकारे नियोजन करू शकतो. कुणालाही त्रास नाही, कुणाला दुखवायचं नाही, सगळ्यांना आनंदी व्हायला पाहिजे, आनंदित वाटायला पाहिजे. म्हणून बघा, ततो निविष्टाम ध्वजिनीम गंगामासाद्यताम नदीम निषादराजो दृष्ट्वैव ज्ञातीम स्थानिदमब्रवीत. आपल्या सगळ्या नातेवाईक बांधवांना, सगळेच बांधवच आहेत हो त्याचे. आणि म्हणून तो आता काय म्हणतोय बघा, निषाद राजाला जे मनात आले ते तो बोलतोय की नंतर गंगा नदीभोवती पडलेल्या सैन्याचा तो तळ पाहून निषादराज आपल्या जाती बांधवांना म्हणतोय. बरं काय म्हणतोय, इयं सेना सुमहतीं समंतात प्रतिदृश्यते अंतंचास्यां न पश्यामी विस्तृतीय ततस्ततः. अरे याला अंतच दिसत नाही, याची सेना एवढी मोठी आहे की केवढा विशाल सागर आहे हा. आणि ही इक्ष्वाकूंची सेना आहे यात संशयच नाही. कारण कशावरून ओळखलंय त्यांनी बघा, दुरूनच त्यानं कोविदार ध्वज हा दिसलेला आहे. हत्ती घेऊन आल्यामुळं हे काय शिकारीसाठी आलेत की काय अशीही शंका येते. एवढे अमानवी सैन्य आम्हाला हानी पोचवण्यासाठी का ठार मारण्यासाठी आलेलं आहे, अशी शंका एक मनामध्ये येते. ममदाशरथी राम नाही, पुढे मनात भरताच्या काय आहे हे त्याला जाणून घ्यायचं आहे. आणि पित्यानं राज्यातून वनात पाठवलेल्या आपल्या दशरथ पुत्र रामाला ठार मारण्यासाठी राज्य लोभानं भरत उद्युक्त तर झालेला नाही ना. समर्थ असलेली राजलक्ष्मी ही एकत्र असलेल्या भावांमध्ये सुद्धा वितुष्ट आणू शकते. फार सुंदर असं वाक्य आहे जे आज तर कलियुगामध्ये आपण फारच अनुभवतो. अथ दाशरथीं रामं पित्रा प्रव्रजितं वनं सामात्यो राज्यलोभेन हंतुं भरत उद्यतः. सगळ्यांसह ठार मारण्यासाठी हा भरत उद्युक्त झालेला दिसतोय. आणि हे जे वाक्य आता मी सांगितलं तुम्हाला, मला जे पटले की भावाभावांमध्ये सुद्धा ही राज्यलक्ष्मी वितुष्ट आणू शकते. किती घटना घडलेल्या आहेत आत्तासुद्धा आपल्या इथं महाराष्ट्रात, तर तेच चाललेलं आहे. आणि समर्थो राज्यलक्ष्मीर्ही सुश्लिष्टं भ्रातृसौहृदं क्षणेन विच्छावयितुं सर्वथास्मी विशंकितः.
सगळ्यांना तोडण्याचं काम चाललंय की काय, अशी मला शंका येते. असा शंकित झालो आहे असं गुह म्हणतोय. आणि म्हणून पण भरताचे वाक्य काय बघा. भरत म्हणतोय, मम दाशरथी रामो भरता बंधू सखा गुरुः अहम तस्य हितार्थंच गंगा मन्वाश्रित नदीम. अरे या गंगा नदीचा आश्रय मी का घेतोय की हा माझा दाशरथी राम माझा बंधू तर आहेच, पण माझा सखा पण आहे, माझा गुरु पण आहे, आणि त्याच्या हितासाठी मी या गंगेच्या किनाऱ्यावर उभा आहे. आणि म्हणून तो पुन्हा म्हणतो की निष्णात असलेल्या जाणकार मंत्र्यांबरोबर मी चर्चा करतो आणि मग मी आपल्या सर्वांना आज्ञा देतो. आता हे गुह बोलतोय. त्याला असं वाटतंय की आता ह्यांच्याशी आधी सगळं निरीक्षण करायला पाहिजे, यांची पाहणी करायला पाहिजे, आणि मग आपण आज्ञा दिली पाहिजे आपल्या सैन्याला की हे कशासाठी आलेले आहेत, नाही तर करा त्यांच्यावर आक्रमण. मग उत्तम प्रकारच्या धनुष्याने सुसज्ज होऊन सगळ्यांनी एकत्रित यावं असं त्यांनी सूचना दिल्या. नदीच्या बाजूबाजूला थांबावं. एकेका नावेमध्ये 100 धनुर्धारी सज्ज ठेवावेत. 500 नावा तयार कराव्यात. आणि जर ही सेना बघा 500 नावा म्हणजे तो गुह काही साधासुद्धा नाही आहे तिथला राजा तो, तर तो त्याच्याजवळ एवढ्या नावा आहेत. आपण आता कालच आम्ही वेनिसला गेलो होतो आणि तिथं सगळं नावांचंच राज्य आहे बघा. सगळा व्यवहार, सगळा व्यापार तिकडे, गाड्या आणि हे आहेत आता विमानं, आणि अगदी नकळत ट्रॅम वगैरे, अगदी नकळत काही भागात फक्त थोड्याशा. जर सगळा पाहिलं की सगळीकडे कालवे, 2 बाजूला कालवे आणि मध्ये सगळी घरं आणि मोठाले वाडे उभारलेले आहेत. तर तिथं अशाच नावा आहेत, ते भरपूर, अगदी सगळं नावांचंच राज्य म्हणू आपण. तसं हे मला आता वाटायला लागलं की गुहाचं राज्य तसं असेल त्यावेळेला. आणि मग तो म्हणतो ही जर सेना रामाचं काही बरं वाईट करण्यासाठी येणार असेल तर ही गंगा नदी मी पारच त्याला करू देणार नाही. रामाच्या अपमानामुळं माझ्या मनात जो म्हणतो क्रोध निर्माण झालेला आहे तो या सेनेचा घात करून, कसा तर साप जसा काथ टाकतो तसा मी या सगळ्यांना टाकून देईन. आणि कैकेयीच्या सांगण्यावरून रामाला वनात पाठवण्याचं जे पाप राजानं केलं आहे ते सुद्धा मी धुवून काढीन. आता माझे वेगाने उत्सुक असणारे हे बाण, हे सैनिक, घोडे, हत्ती इत्यादींचा पाडाव करतील. हे गुहाच्या सगळं मनात आले बघा. आपण सुद्धा एक क्षणभर आपल्याला समोर काही चित्र दिसलं की असे सगळे तर्क करत असतो. गुहाची तीच अवस्था झाली की कशासाठी हे सगळे आले. आणि अत्यंत क्रुद्ध झालेल्या माझ्या भात्यातून सुटणारे हे जे बाण आहेत हे वारुळातून बाहेर पडणाऱ्या सर्पाप्रमाणे सर्वांवर आक्रमण करतील, हल्ला करतील. मग जखमी झालेले सैनिक, रथी, उद्ध्वस्त झालेले हत्तीस्वार हे सगळे मांस खाणाऱ्या पक्ष्यांसाठी भोजनच होतील. इतका विरुद्ध म्हणजे त्याला जे भावलंय ते कल्पना नाही आहे. पूर्वीच्या काळी मोबाईल आणि क्षणाक्षणाला व्हॉट्सअप मेसेज तर नव्हतेच, काहीच कळणार नव्हतं. आंतरिक आपण ज्याला टेलिपॅथी म्हणतो, अंतर्मनानी दिलेले संदेश असायचे. पण याला मात्र ते सारखं वाटते की माझ्या मित्राला रामाला हे काहीतरी करण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की मी सगळ्यांचा निपात करीन. जी सेना घोड्यांच्या रथांनी आणि हत्तींनी वेढलेली आहे ती भूमी मी रक्तमांसांच्या चिखलानी वरून टाकेन. इतकं वर्णन आपण कुठंच कधी पाहिलेलं नाही. फक्त गुह भेटतो बस, थोडेसे 2 शब्द. सगळ्या मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये एवढं देणंच शक्य नाही, आणि सगळ्या सप्ताहांमध्ये सुद्धा एवढं सांगणंच शक्य नाही. आम्ही भाग्यवान आहोत. समर्थांनी पुन्हा हे इतकं छान लिहिलेलं आहे. आपल्या या समूहानं हे ऐकण्याची आपल्याला संधी मिळवून दिलेली आहे. खरंच आपण सगळे धन्य आहोत. आणि मग तो म्हणतो की मी सगळ्या सैनिकांना रक्तबंबाळ करून टाकीन. रामासाठी हे इतकं कठीण असलं काम तरीसुद्धा मी ते करीन, आणि माझ्याबरोबरच मी माझ्या सगळ्या अनुयायांच्या बरोबर हे काम करीन. अनेक घोड्यांना बरोबर घेऊन वनात जाणारी सेना नष्ट करीन. अनेक गुणांनी युक्त असलेल्या या महात्मा रामाच्या हिताचाच मी विचार करत आहे. यदि यास्यति संदुष्टो
रामस्याक्लिष्टकर्मणः नेयं स्वस्तिमती सेना गंगामंबोतरिष्यती. ही गंगेचं पाणी ओलांडून जाऊ शकणार. सैनिकानां समस्तानां रुधिरैक्षतशासिनी अद्य कर्म करिष्यामी रामस्यार्थं दुष्करम. प्रत्येक वाक्य बोलावं असं वाटतंय होते संस्कृतमधलं, पण आपल्याला मर्यादा असतात म्हणून थोडंसं मला सांगण्याची संधी मिळतीये की रामासाठी मी अत्यंत कठीण दुष्कर कार्य करायला तयार आहे. काहीही झालं तरी ही मनातली सगळ्या तिच्या खळबळ ही त्याची व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे गुहवचन नावाचा हा सर्ग आहे. इतका सुंदर वर्णन केलेलं आहे. आता तो प्रत्यक्ष भेटतोय, पण आपण सुद्धा कसं करतो, मनात एखाद्याबद्दल जरी पाहुणे असतील, कुणी आलेले असतील, कुणीतरी पाठवलेले असतील, तर एकदम तर्कवितर्क मनामध्ये डोक्यात इतके विचार येतात आणि समोर आल्यावर मात्र आपण तसं करत नाही. या 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 नमस्कार, बरं झालं आपण आलात. आता बघा पुढच्या सर्गामध्ये इतकं सुंदर ते वर्णन केले की जे मनातले विचार आहेत तर तो व्यक्त करत नाही बरं का. आणि शेवटी राजपुत्र आलेला आहे म्हणून राजशिष्टाचार म्हणून काही त्यांनी नावा नजराण्यासाठी आणलेत आता. आणि पुन्हा तो त्यांना विनंती करतो की तुम्ही इथे रात्री मुक्काम करा, मग पुढं जा, आम्ही तुम्हाला मदत करीन. वरवर तर तो हे सगळं छान बोलतो, पण एक मात्र वाक्य बोलतो की मनामध्ये माझ्या अशी शंका येते रे, ती आता पाहूया आपण कशी सांगतायत. आणि निर्मळ मनाचा हा भरत त्यांनी इतकं सुंदर सांगितलेलं की आकाशासारखा, स्वच्छ आकाशासारखा मनाचा हा भरत आहे. आता हे सगळं मगाशी म्हटलं तसं हे सगळे त्याच्या मनामध्ये विचार आलेत, पण येताना मात्र त्यांनी काही नावं आणलेत, मत्स्य आणलेत, मांस आणलेला आहे, मध आणलेला आहे आणि या सगळ्याचा नजराणा करून भरतासाठी तो तिथं पोहोचलेला. मग त्याला येताना पाहून हा प्रिय मित्र, विवेकी, पराक्रमी असलेला सुमंत्र एकदाच आलेलाच होता ना रामाबरोबर, त्यामुळं तो विवेकी आहे हो. पण हे भरताच्या मनातलं म्हणजे गुहाच्या मनातलं इतकं सगळं द्वंद्व म्हणूया किंवा जे काही आहे ते तो जाणू शकत नव्हता. आणि म्हणून तो आपल्या भरताला सांगतोय बरं का की अरे हा निषद ध्वज गुह, निषदांचा ध्वज आहे जणू काही. काय सुंदर उपमा दिलेली बघा. निषद ध्वज गुह आपल्या सहस्र जातीच्या बांधवांसह आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे. आणि दंडकारण्यामध्ये कौशल्यानं अधिकार चालवणारा हा तुझ्या वृद्ध पित्याचा स्नेही आहे, म्हणून तू याला आपली भेट घेऊ द्यावीस. आता भरतालाही माहिती नाही, तो मी म्हणलं ना तसा अजाण आहे अजून. तो इतक्या सगळ्या जगातल्या ह्याचा त्याला अनुभव नाही आहे. आणि म्हणून बघा तो म्हणतोय एष ज्ञातिसहस्रेण गुहस्त्वां प्रत्युपस्थितः कुशलो दंडकारण्यं वृद्धो भ्रातुश्च मे सखा निष्कंटकश्चैव देशोऽयम् असंकीर्णश्च राघव इदंच ते देशगृहं स्वके मांसं गृहे वस. सध्या तरी तो म्हणतोय की तू हे आपलं घर आहे असं समजून इथे तू राहा. आणि मग आता भरताला प्रश्न काय आहे की भरताला एकच हवं होतं, गुहाला भेटायचंय आणि पुढं काय आहे ते विचारायचं. आणि गंगा नदीच्या किनाऱ्यावरच दोघंही योगायोगानं रामही तिथेच थांबला होता. अंतर्मनानं त्याला काहीतरी ग्वाही दिली असेल आणि त्यामुळं तो म्हणतो की राम लक्ष्मण नरश्रेष्ठ कुठे आहेत हे तो नक्की जाणत असेल. आणि त्याचं हे बोलणं ऐकून भरत सुमंत्राला म्हणतो की त्या बुद्धिमान गुहाला माझी भेट घेऊ देत. आणि त्यांनी त्याला भेट घेण्यासाठी अनुमती दाखवलेली आहे. सैव वचनं श्रुत्वा सुमंत्रात् भरतस्ततः उवाच वचनं धीमान गुह पश्यतु मामिह. तो धीमान आहे, बुद्धिमान आहे. अरे त्या गुहाला मला भेटू देत. आता त्याच्यावर ही भेटीची अनुज्ञा मिळाल्यावर तो धार्मिक गुह आपल्या जातभाईंसह भरताजवळ येऊन नम्रपणानं म्हणतो बरं का. जसं रामालाही त्यानं आलिंगन दिलं होतं, अगदी प्रेमानं त्याची सगळी चौकशी केलेली होती, तर हा प्रदेश आपल्याला आणि आपल्या घरच्या जागेप्रमाणे आहे बरं का. आणि राघवाच्या निवासानं तो पवित्र झालेला आहे. आता तिथं त्याला भरताला एक चांगलं शुभचिन्ह मिळालेलं आहे की हे वाक्यातून की मला राघव इथे भेटलेला आहे.
आणि हा सगळा परिसर राघवाच्या निवासानं पवित्र झालेला आहे. तेव्हा या प्रदेशात तू स्वतःच्या घरात राहिल्याप्रमाणे राहा. आपण म्हणतो ना, अहो काही संकोच मानू नका, हे घर आपलंच घर आहे समजा. तसंच अगदी हे शब्द आहेत बघा. आणि तीच रामायणातलीच परंपरा आपण चालवतो आहोत, पुढेही चालवली पाहिजे. आजकाल कोणी नातेवाईक म्हणा किंवा कोणी पाहुणे किंवा मित्र अचानक मुक्कामाला येत आहेत म्हणल्यानंतर एवढं मोठं मोठं प्रश्नचिन्ह असतं. नव्या पिढीला चालले लगेच हॉटेल, चालले इकडे तिकडे घेऊन. घरात कोणाचं आदरातिथ्य करणं हे आजच्या पिढीला अतिशय. म्हणून मी एक मागे 10 साली या वाल्मिकी रामायणावरचंच समर्थ लिखित पहिलं धुळ्याला झालेलं होतं संमेलन राष्ट्रीय. आणि त्यावेळेला रामायणे अतिथी धर्म हा असा मुद्दाम पेपर लिहिलेला होता. त्या आधारावर लिहिलेला होता की रामायणात किती जणांनी किती जणांचं आतिथ्य केले. पण सगळ्या ऋषीमुनींचं जास्त त्यात घेतलं होतं. पण हे गुहानं केलेलं आतिथ्य मात्र खरंच अप्रतिम आहे. आता तो सांगतोय की हे आपलं स्वतःचं घर समज, त्याप्रमाणे इथं राहा. आणि इथं मी माझ्याकडे जे काय आहे, ओलं कोरडं मांस आहे, इतर चांगले वन्य पदार्थ आहेत, फळं आहेत, मुळं आहेत, आणि हे सगळं कोळ्यांनी स्वतःच मिळवलेलं आहे, जे स्वतः आणलेलं आहे. इथं भाडोत्री विकलचं दुसरीकडचं नाही आहे काही. म्हणजे इतकं मनापासून तो सांगतो. आणि त्याचा तू आस्वाद घ्यावा. आमच्याकडून केल्या जाणाऱ्या आदरातिथ्याचा स्वीकार करून आपल्या सेनेनं आजची रात्र इथेच काढावी आणि मग तू उद्या पुढं जावंस असं मला वाटतं, असं निषादाधिपती गुह त्याला बोलतो. आणि मग भरतानं सुद्धा अतिशय अर्थपूर्ण त्याला उत्तर दिलेलं आहे की हे गुरुमित्रा, तू माझ्या मोठ्या भावाचा आहेस त्यामुळं गुरुमित्र, किंवा वडिलांचंही आहेस म्हणून गुरुमित्रा, माझ्या सेनेचं असं आदरातिथ्य करण्याची तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे. तू खूप छान आदरातिथ्य केलेस असं म्हणून त्या भरतानं निषाद राधाला पुन्हा म्हटलेलं आहे. कतरेण गमिष्यामो भरद्वाजाश्रमं गुहः गहनोऽयं वृषन्देशो गजानीको दुरत्ययः. आता तो विचारतोय, अरे भरद्वाज ऋषींच्या आश्रमात कोणत्या बरं मार्गानं जावं? हा गंगेचा प्रदेश अतिशय गहन आहे, पटकन समजत नाही कुठून कसं जावं. दासास्त्वानुगमिष्यन्ति देशज्ञास स्वकस समाहिताः. तो सांगतो की माझे काही इथले जे जाणकार आहेत ते मी दास म्हणून तुझ्याबरोबर देतो. मग तो गहन वनप्रदेशात राहणारा गुह त्याला म्हणतो की माझे जे जाणकार आहेत, कर्तव्यदक्ष असे आहेत, असे सेवक मी तुझ्याबरोबर देईन. ही अतिप्रचंड सेना पाहून माझ्या मनात अरे शंका आली होती. बघा, स्वतःच्या मनातलं नंतर त्यानं व्यक्त केले, आधी नाही बोलला कशाला आलंय काय. नाही तर आपल्याकडं आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही कोण, कुठले, नवीन गावातले, नवीन राज्यातले, अशी नाही. आधी सगळी त्याची संभावना केली, आतिथ्य केलं आणि मग म्हणतो अशी माझ्या मनात थोडीशी शंका आली रे की तू काही दुष्ट हेतू तर मनामध्ये घेऊन आला नाहीस ना, किंवा जात नाहीयेस ना रामाला भेटायला. एका वाक्यात त्यांनी आपल्या मनातली हे कच्चिन्न दुष्टो व्रजसी रामस्यामित तेजसः अतिभीमा हिते सेना शंका जनयतीव मे. अतिभीमा हिते सेना, पण ही भयंकर सेना तू घेऊन चाललेला आहेस म्हणून माझ्या मनामध्ये थोडीशी शंका आली रे. मग असं गुह बोलत असताना मी मगाशी म्हणलं तसं भरताचं मन अतिशय शुभ्र आहे, शुद्ध आहे, आकाशाप्रमाणे निरभ्र. आणि म्हणून तो मृदू आणि न गुहाला म्हणतो, अरे माझ्याबद्दल तुझ्या मनात शंका उत्पन्न होईल असं पाप माझ्या मनातही येऊ नये. राघव हा माझ्या पित्यासम असणारा ज्येष्ठ भ्राता आहे. वनवासात असलेल्या त्या काकुत्स कुलोत्पन्न रामाला परत नेण्यासाठी मी भरत आलेलो आहे. आणि माझ्या कार्याबद्दल तू कोणतीही मनात शंका किंवा अन्यथा विचार, दुष्ट विचार मनात आणू नकोस. मी तुला सत्यच सांगत आहे. मा भूत्सकालोधिकष्टम न मां शंकितुमर्हसि राघवार्थे सही भ्राता ज्येष्ठ पितृसमो मम. अरे तो मला भ्राता मोठा तर आहेस पण पित्यासमान आहे बरं. आजकाल लहान भावांनी मोठ्या भावाला असं पित्यासमान जर मानलं
तर सगळे आनंदात राहतील ना, गुण्या गोविंदानं राहतील. पण लहान समजतो मी केवढा आहे आणि मोठा समजतो मी केवढा आहे आणि मी कसं केलं आणि तू कसं केलं, याच्यावर मी तूच मध्ये सगळं द्वंद्व. पण आपण सगळे दाशरथी आहोत, दशरथाच्या कुळातलं सगळं ऐकतो आहोत. समर्थांच्या मनोबोधाचा आणि दासबोधाचा अत्यंत मनापासून अभ्यास आचरणासाठी करत आहोत. त्यामुळे हे आपल्याला सांगणं नाहीच आहे, हे फक्त समजून घेणं आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा आपल्याला पोचवायचा आहे. तर हे भरताचं सगळं वागणं आणि ऐकून त्याला खूप आनंद झाला बरं गुहाला. आणि तो परत भरताला म्हणतो, तू धन्य आहेस रे, धन्य आहेस. या जगात तुझ्यासारखा मला दुसरा कोणीही दिसत नाही. विनासायास मिळालेलं राज्य त्याग करण्याची तुझी इच्छा आहे. खरोखरच तुझी कीर्ती या जगात चिरकाल टिकून राहील आणि लोक तिचंच अनुसरण करतील. धन्योऽसि न त्वया तुल्य पश्यामि जगतीतले अयत्नादागतं राज्यं यस्त्वं त्यक्तुम् इहयच्छसि. शाश्वती खलु ते कीर्ती लोकाननुचरिष्यति यस्त्वं कृच्छ्रगतं रामं प्रत्यानयितुमिच्छसि. कृच्छ्र म्हणजे मोठं संकट. रामावर एवढं मोठं संकट आलं आहे आणि त्याच्यातून तू त्याला परत आणू इच्छितोस. धन्य आहे, तुझी कीर्ती चिरंतन राहील. आणि मग असं सगळ्यांनी आता सांगितलेलं आहे की तुझी कीर्ती अशी चिरंतन राहावी. आणि असं गुहानं त्याचं सांत्वन केल्यावर भरतानं आपल्या सेनेची लगेच व्यवस्था केली. शत्रुघ्नसहितो धीमान शयनम, हे एक रात्र काढायची आहे, ते मी विसरून चालली आहे. आता त्यानं सांगितलं की आता तू जाऊ शकतोस, मी तुला सगळी व्यवस्था करतो. आता रात्री झोपायचं आहे. जी अवस्था रामाची झाली, जी लक्ष्मणाची, तीच भरताची झाली. तो म्हणतो शत्रुघ्नसहितो धीमान शयनम विवशो गमत तत्र चिंता परतया न निद्रामथ गच्छत. अहो, रात्रीच्या वेळेला झोपण्याचा विचार केलाय. शयन बिछाना त्याला घालून दिलेला होता, पण ह्या विचारमग्न असल्यामुळं त्याला झोप मुळीच आली नाही. आणि रामाच्या कृपेची इच्छा करणारा, त्याचंच चिंतन करणारा तो भयंकर अशा अंतःकरणातील क्षोभानं जळत राहिला. मनात त्याच्या खूप दुःख होतो आणि वणव्यामध्ये होरपळणाऱ्या महासर्पाप्रमाणे तो दुःखानं उसासे टाकत होता. त्याचं अंतरंग दोषरूपी दाहानं त्रस्त झालं होतं. जसं सूर्याच्या उष्णतेनं हिमालयातील बर्फ वितळून जावं ना, तसं शरीरातून त्याच्या घामाच्या धारा बाहेर पडत होत्या. आणि लज्जारूपी वृक्षाच्या फांदीवरील दैन्य दुःखानं त्रस्त झालेल्या, दुःखाचे निश्वास सोडणारा तो कैकेयी पुत्र भरत पुन्हा शोकानं मूर्छित झालेला आहे. किती तो खरं सांगते, म्हणजे भावनिक, भावनाशील, अगदीच इतकं त्याच्यामध्ये दाटून आलेले आहेत सगळ्या. आणि आपल्या महाप्रतापी या भरताची गुहाबरोबर भेट झाल्यावर तो राजाच्या काळजीनं त्रस्त झालेल्या भरताला प्रेमळ गुह बोलतो बरं. रामप्रसादमाकांक्षं ततस्तद्बहुचिंतयन् अंतर्दाहेन घोरेण दह्यमानो निशम तदा. तो रात्रभर इतका तळमळतोय पाहिल्यानंतर. इतकं गुहानी त्याचं सांत्वन केले, कौतुक केलेलं आहे हो. पण माझ्याकडून ना वेळेत सगळं उरकतच नाही आहे, म्हणजे भगवंताची अशी इच्छा नाही आहे. आता पुढच्याच याच्यामध्ये आपल्याला पुष्पामध्ये हे भरतासाठी गुहानं जे सांत्वन केलेलं आहे ते पाहण्याची आपण संधी घेऊयात. पुन्हा एकदा आपण सगळे मनापासून याचा आस्वाद घेतो आहोत की भगवंतांनी, रामानी आणि मुख्य म्हणजे समर्थांनी ही जी सेवा करण्याची संधी दिली, याच्याबद्दल मला इतकं कृतकृत्य वाटतंय की खरंच म्हणजे डोळ्यातून असे आनंदाश्रू म्हणू की कसे संमिश्र अश्रू असे हे सगळं ऐकताना आणि हे सांगत असताना आणि अभ्यास करत असताना आपल्याला येतात. पुन्हा आपण या सगळ्यांबद्दल अगदी हे राहूया, उपकृत राहते मी सगळ्यांबद्दल. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आज बाबा असते तर बाबांनाही खूप आनंद झाला असता. ते तर प्रत्येक वेळेलाच आपल्याला खूप प्रेरणा द्यायचे. आणि म्हणून शेवटी एवढंच म्हणीन, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले मन, आत्मरंगी रंगले
मन राम रंगी रंगले, विश्वरंगी रंगले मन राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम माझे पूर्ण करी काम रे, विश्वाचा विश्राम रे. धन्यवाद. कृतज्ञ, सर्वांबद्दल कृतज्ञता.